सार्वजनिक बांधकाम विभागाचा तब्बल 4 कोटींचा निधी हवेत उडाला का, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत। नव्याने बांधण्यात आलेला उरण करंजा रस्ता केवळ 2 महिन्यांमध्येच खड्डेमय झाला असून सैल डांबरीकरण आणि दयनीय अवस्था त्याची झाली आहे। पावसाळ्यात या रस्त्यामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना जीवघेण्या अडचणींना सामोरं जावं लागते। शेतकरी कामगार पक्षाचे तालुका युवा उपाध्यक्ष मुकेश प्रकाश थळी यांनी उपविभागीय अभियंत्यास दिलेल्या पत्राद्वारे या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत ठेकेदाराच्या निकृष्ट कामगिरीवर तात्काळ चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी आता केली आहे। गणेशोत्सवाच्या सणाआधी हा रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिक आणि भाविक मोठ्या संकटात सापडतील, असा इशाराही त्यांनी आता दिला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।